brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर। सर, साधारणपणे रत्नागिरी तालुका असेल किंवा जिल्हा असेल, एका अर्थानं शिवसेना आज वरचढ ठरलेली आहे, त्याच्याबद्दलची पहिली प्रतिक्रिया काय असणार? मी सर्वप्रथम रत्नागिरी जिल्ह्यातल्या सगळ्याच मतदारांना मनापासून धन्यवाद देतो, कारण सुमारे 70% जास्त स्ट्राईक रेट हा शिवसेनेचा अख्ख्या जिल्हाभरामध्ये झाला आहे। आणि आता मी जी माहिती घेतली, शिवसेना पक्ष म्हणून 35 जागांपेक्षा जास्त जागा त्या शिवसेनेच्या रत्नागिरी जिल्हा परिषदेमध्ये निवडून आल्यात। माझ्या मतदारसंघामध्ये 12 जिल्हा परिषदेच्या ज्या जागा होत्या, 12च्या 12 जागा आम्ही जिंकलेलो आहोत आणि 24च्या 24 पंचायत समिती महायुतीच्या आम्ही जिंकलेलो आहोत। त्याच्यामुळे विशेषतः मी मतदारांना धन्यवाद देतो, कारण ज्या पद्धतीचं एक वातावरण तयार केलं गेलेलं होतं, काही मोठे लीडर अपक्ष प्रत्येक ठिकाणी निवडून येतात, अशी एक गाजावाजा आपल्या माध्यमातून अनेक लोकांच्या माध्यमातून केला होता, त्याचा तो भ्रमनिराश झाला आहे। माझ्याबरोबर आता नंदा मुरकर आहेत, ज्यांनी अनेकांची घमेंड तोडली आणि ते स्वतः जायंट किलर ठरलेले आहेत। त्याच्यामुळे सगळ्याच्या सगळ्या जागा आमच्या निवडून आल्या, भाजपाच्या देखील सगळ्याच्या सगळ्या जागा निवडून आल्या। आणि सगळ्या जागा निवडून आल्यानंतर मी आत्ताच मतदान केंद्रातच त्यांना सगळ्यांना सूचना केलेल्या आहेत मतमोजणीच्या ठिकाणी, की जसं तुम्ही मतं मागायला आशीर्वाद घ्यायला गेला होता, तसं मतं दिली म्हणून आभार मानायला देखील उद्या ते उपक्रम सुरू करत आहेत। आणि सगळ्यात जास्त सदस्य घेऊन निवडून येणारी शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा परिषद ही एकमेव जिल्हा परिषद ठरलेली आहे, पहिली मोठी जिल्हा परिषद। आमच्या 9च्या 9 पंचायत समित्या ह्या महायुतीच्या निवडून आलेल्या आहेत। त्याच्यामुळे हा पूर्ण बालेकिल्ला वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आहे, हे मतदारांनी साबित केलेलं आहे। सर, जिल्ह्यातलं जर विचार कर, विधानसभा म्हणजे महायुती म्हणून बोलायचं झालं तर नगर परिषद, नगरपंचायती आणि त्यानंतर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती, जबाबदारी आता वाढली आहे या सगळ्या गोष्टींमुळे? नाही, 100% जबाबदारी वाढलेली आहे, कारण लोकांच्या मतावर आम्ही ज्यावेळी निवडून येतो त्यावेळी लोकांच्या आता विकासात्मक अपेक्षा पूर्ण करणं देखील आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे। आणि ही काय माझी एकट्याची जबाबदारी नाही, जे आता तिकीट घेऊन उभे होते, जे निवडून आलेत, त्यांनी देखील त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतला निधी आपापल्या भागामध्ये विकासात्मक कसा जाईल यासाठी प्रयत्न केला पाहिजे। आणि आमच्याकडे तर भांडणच नाही, 20 विरुद्ध 0, 12 विरुद्ध 0, आता भांडायचं झालं तर आम्हाला आपापसातच भांडायला लागेल। थँक्यू सर।